रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठलाच्या पायाखाली वीट, त्या विटेचे नाव वज्रधर. पांडुरंगाला पुंडलिकाने वीटच का दिली? ती कोण होती? तिचा उद्धार कसा झाला याची थोडक्यात माहिती. पांडुरंगाच्या पायाखालील वीट म्हणजेच वज्राधर याचा उद्धार कसा झाला? पार्वती शंकराला म्हणाली, पुंडलिकाच्या भेटीसाठी श्रीकृष्ण आला. त्यावेळी पुंडलिकाने त्याला एक वीट दिली व त्या विटेवर श्रीकृष्ण उभा राहिला. विटेवर उभा राहिला म्हणून विठ्ठल झाला. परंतु ती वज्र म्हणजे वीट पूर्वी कोण होती व श्रीकृष्ण त्या विटेवर का उभा राहिला ते मला सविस्तर सांगा. पार्वतीने असे विचारले असता शंकर म्हणाले, ती एक प्राचीन कथा आहे. पूर्वी वृत्तासुर नावाचा एक महादैत्य होता. तो इंद्राचा शत्रू होता. तो अवघ्या त्रैलोक्याला पीडा देत असे. त्या वृत्रासुराला 3 तोंडे होती. एका तोंडाने तो वेद शिकत असे, दुसऱ्या मुखाने तो गायन करी व तिसऱ्या मुखाने वाईट कर्म करत असे. त्या कपटी वृत्रासुराने कठोर तपश्चर्या सुरू केली. त्यामुळे सगळी पृथ्वी डळमळू लागली. इंद्र घाबरला. त्याला वाटले आता हा दैत्य आपले राज्य जिंकून घेणार. मग त्याने एका भिल्लाला सांगितले, तू अचानक हल्ला करून त्या वृत्रासुराला ठार मार. शस्त्राने त्याचे मस्तक तोड. भिल्ल म्हणाला, देवेंद्रा, जो दैत्य तुम्हाला आवरत नाही तो माझ्या हातून कसा मरणार? इंद्र म्हणाला, त्या वृत्रासुराला तुझ्या हातून मरण येणार आहे, अशी भविष्यवाणी आहे. म्हणून तू त्याला कपटाने ठार मार. तू हे कार्य केलेस तर तुला एक यज्ञभाग मिळेल. मी तुझ्या पाठीशी आहे, काळजी करू नकोस. मग तो भिल्ल वृत्रासुराकडे आला. वृत्रासुर डोळे मिटून ध्यानस्थ बसला होता. त्या भिल्लाने अचानक त्या वृक्षासुरावर हल्ला केला व त्याची 3 तोंडे कापून टाकली. ती 3 तोंड जमिनीवर पडली व खदाखदा हसू लागली. त्यांनी इंद्राला शाप दिला, अरे दृष्टा इंद्रा, मी तपश्चर्या करीत असता तू मला विश्वासघाताने ठार मारलेस. तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली आहे. ब्रह्महत्या हे महापाप आहे. अरे अधमा, तू वीट होऊन या दिंडरवनात पडशील. असा शाप देऊन वृत्रासुराने प्राण सोडले. वृत्रासुराने असा शाप दिला असता इंद्र भयंकर घाबरला. तो शोक करू लागला. तेव्हा विष्णूने त्याला वर दिला, मी श्रीकृष्ण अवतार घेईल तेव्हा दिंडरवनात तुझा उद्धार करीन. इंद्र त्या क्षणी वीट होऊन पडला. तीच वीट पुंडलिकाच्या घरात होती. ती वीट म्हणजे वज्रधर इंद्र. श्रीकृष्ण पुंडलिकास भेटावयास आले तेव्हा त्याने तीच वीट श्रीकृष्णाला बसावयास दिली. ती वीट श्रीकृष्णाने पायाखाली घेऊन इंद्राचा उद्धार केला. वीट रूपात असलेल्या इंद्राला पायाखाली घेऊन श्रीकृष्णाने वज्राधर इंद्राचा उद्धार केला. इंद्राने पूर्वी फार मोठी तपश्चर्या केली होती.
त्या तपाचे फळ त्याला मिळाले. श्रीकृष्ण आजही त्या इंद्ररूपी विटेवर पंढरपुरात उभा आहे. या संसारात जन्मास आलेल्या मनुष्य एकदा तरी पंढरपूरला गेला नाही तर तो पापी गाढव रूप समजावा. जो पुण्यवंत भाग्यवंत असेल त्याला पंढरपूरचे दर्शन घडेल. रामकृष्ण हरी माऊली.